शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश नाही, अजित पवार यांचं स्पष्टीकरण. विरोधकांकडून खोटा प्रचार, अजित पवार यांचा विरोधकांना टोला. निरोप द्यायला सभागृहात या, उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. खोके सरकारच्या निरोपाचं पावसाळी अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा टोला. अधिवेशनात ठाकरे सत्ताधाऱ्यांना घेरणार. उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशन. अधिवेशना अगोदर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. चहापानावरही विरोधकांचा बहिष्कार. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला. केजरीवाल यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी. राऊस एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्यासाठी अंबादास दानवे यांनी 10 लाख रुपये घेतले. तहसीलदार ज्योती देवरे यांचे गंभीर आरोप. देवरे आणि दानवेंच्या पीएचं मोबाईल संभाषण व्हायरल. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येणार. चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान. अजित पवारांना बावनकुळे विसरले का, या चर्चेला विधानामुळे उधाण. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मोकळी राहावी, आदित्य ठाकरेंची मागणी. बिल्डर आणि कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचे मित्र नकोत, शिंदेंवर घणाघात. नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर पैशांचं वाटप केल्यानं गोंधळ. पैसे वाटप करणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये अजब युतीचं दर्शन. शिंदे गटाच्या बूथवर ठाकरे गटाचा नेता. किशोर दराडेंच्या बूथवर बंधू नरेंद्र दराडेंसह अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचीही हजेरी.